नमस्कार, मी आहे शब्दाली आणि तुमच्या चॅनलमध्ये आमचं स्वागत आहे. कारण की मी जास्त पोस्टच करत नाहीये, असं वाटतच नाही की माझं चॅनल आहे. तर मी स्वागताची मोठी बहीण आहे आणि माझ्या अख्ख्या आयुष्यात तुझं वय काय स्वागत? 17. एवढं 17 वर्षाची आहे ही आणि ही नेल्स करते गाईज. म्हणजे हिच्या वयात असताना ना माझ्याकडे फोन होता ना मला नेल्स करतात हे माहिती होतं. मी ती जाऊन मार्केटमध्ये एक कोणती तरी 5 रुपयाची मी नेलपेंट भेटायची, 5 रुपयाची नेलपेंट आणायची आणि ती लावून हे करायचे. आणि ही बघायचं 17 वय आणि ही नेल्स करतीये, ते पण ॲक्रेलिक नेल. जे काय असतं ते मला पण अजून क्लिअर माहिती नाही, म्हणजे एवढी पण आले नाही, बट एवढाच कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहे मला की ॲक्रेलिक नेल्स असतं काय. आणि ते 17 वयात ही करते. माझं काल कॉन्व्होकेशन होतं, मी रँडमली दुकानात जाऊन जी पण नेलपेंट रेड कलरची दिसली ती आणली आहे आणि आय एम हॅपी विथ इट. आणि ही बघा, हिचं तर काही नाहीच आहे हो, हिच्याकडे तर 12वी पण नाही झाली आणि नेल्स करते. युज्युअली लहान बहीण अशी मोठ्या बहिणीच्या जवळ जाते आणि विचारते की अगं ताई तू काय करतेस, मला दाखव ना, ताई तू काय करतेस, मला दाखव ना. इकडे माझी बहीण काहीतरी करते आणि मी असं तिच्या मागेच होती, स्वागत तू काय करतेस, मला दाखव ना, स्वागत मला काय करतेस, दाखव. हे खूप मोठं असं नाही वाटत, छोटं करू नाही चांगलं. मला मत द्या. सॉरी मी मतदान केलं नाही 18 कळलं ते सगळ्या लोकांना याच्यावरूनच. मत द्या ते पण बोलते येत नाही, नका करायला चालली आहे. काय स्वागता, काय बोललीस थांब जरा. मी तिला बोललं की नखाची साईज ठरवते, मला फोन चालत येतोय का पाहू दे. शी हे काय, एक सेकंड, मला मेसेज करते येते का पाहू दे. काय नखरे बघायचे की तिने हिला नख करताना थांबवलंय आणि म्हणते की थांब मला फोन वापरता येतो का बघते, नाही तर मी साईज नखाची छोटी करते. काय म्हणजे खरंच छोटा कर ना, मला ते दिसतच नाही मी कुठला लेटर टाईप करते. अगं त्यासाठी वय लागतं का, थोडी मॅच्युरिटी यावी लागते. 17 वयात 18 कम्प्लीट झाल्यावर नख करायची असतात. नख करायला एज डजंट मॅटर गाईस, डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. तुला माहित नव्हतं लहानपणी नेल्स काय असतात, मला माहितीये. माझी मैत्रीण तशी, त्यासाठी मैत्रिणी तशा लागतात ज्या करून देतात. मला मैत्रिणीच नाही, मित्र नुसते. समझ रहे हो तुझे गर्ली मित्र. हे बघा, हिच्याकडे हे खूप असं छान असं VIP पॅलेट आहे आणि हे तुम्ही कलर्स बाकी न्यूड आणि छान कलर्स आहे. टीव्ही नका बघू, वाव खूप असं एस्थेटिक आहे. तर मला पण घेऊशी वाटलंय. मला अशी खूप साऱ्या गोष्टी घेऊशी वाटतात पण मी काय करत नाही नंतर त्याचं, सो मग मी नाही घेते. बट हे पॅलेट मला खूप आवडलं आहे. तर तुम्हाला माझ्या दया येत असेल तर तुम्ही मला हे गिफ्ट करू शकता. आय विल केअर इफ यू गिव्ह मी दिस पॅलेट. माझ्या आजीला पण आता आवडलंय. आजी तुला करायची का नख? हे करायचे नक पण कधी करायचे तुम्हाला सगळ्यांना माहिती. कधी करायचंय? माझ्या बाईच्या लग्नात. कोण बाई? शब्दाली विधाटेच्या लग्नात. आजी तू नाही का? आजी मला बाई नका बोलू, ताई तरी बोला. बाई काय? माझी बाई आहे म्हणजे ओ माय, काय वेगळी वेगळी का ग बाळा एवढी? अगं आजी तेवढे जे नख आहेत ना तेवढे रंग आहेत ह्या डब्यात. त्यातला आता मी असं ठरवायचं. काय फक्त दाखवायला ते आहे. दाखवायला आहे. मी ठरवणार मला कुठला रंग पाहिजे. तर 7,000 किती दिवस बारीक असतात? कलर्स आहेत हे. ओ वाव यू नो. Shit. Wow. Oh my हे एवढे God. 7,000चे आहेत. हा अख्खा डब्बा 7,000चा आहे. Wow. Wow. जर दादाचा नंबर आहे का वेगळं? व्हिडिओ चालू आहे मम्मी. का ग? अरे माझं मसाल्याचं पाकिट राहिलं तिथं. ओ कोणाचं काय? अरे 7,000 रुपयाचा आम्ही मसाला, aesthetic तुम्ही 10 आहोत. रुपयाचा मसाला तिने बोलते. घेतलं माझ्या हातात. माझी मम्मी आता कोणती 10 रुपयाचा नाहीये मसाला. गप ग. श्रावण तू कितवीत आहेस ग? 12वीत आहे. ही 12वीत आहे, ही 12वीत आहे आणि ही नखं करून घेते. हिच्यासारखं काहीतरी प्रोडक्टिव्ह कर, काहीतरी शिक. ऍटलीस्ट नुसतं ठोंब्यासारखी बसली आहे हात पुढे करून. काहीतरी श्रावणी, एक सेकंड श्रावणी वेगळी काय नाही, काहीतरी प्रोडक्टिव्ह कर, काहीतरी शिक. मी पण तुला नका करून देते, तुम्हाला शिकव. अगं पण माझी बाई बाहेर घ्यायचं राहिलं पाहिजे. ते नाही, चांगली आहे. तुम्हाला शिकव. कशी आहे? माझी बाई दिवस करते. आदर्श आकाश तू दिवस प्रॉपर करते. सांभाळची. व्हिडिओच्या मध्ये एक बोलत असतो ना, एक बोलायचं असतं. असं आहे काय? हो, नाही तर ते आवाज खूप हे होतं. ही काय म्हणतीये, जाऊन दे. प्रॉपर असं शिक काहीतरी, म्हणजे ऍटलिस्ट असं आर्ट म्हणून तरी शिक काहीतरी, असं मी म्हणतीये. उलटच बोलते तिला, तू मला शिकव मी तुझ्या हातात करते. तू माझी टीचर बन.
मी तुला टीचिंग फीस देते, तू मला शिकव आणि मग नेक्स्ट टाइम मी पण क्लासेस करून देईन नका, तू माझी फ्रेंड आहेस म्हणून, ठीक आहे? डील? सो गाईज आमची डील झाली. आता कोणी मला बोलू नाही शकत इथे उपस्थित असलेले लोक. इथे उपस्थित असलेले सर्व महिला मित्रमंडळांचं गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहेत. 10 रुपयाची नखं बघा किती छान आहेत ही. हात चांगला लागतो रे स्वागता. हात मन तोंड एक काय सेकंड. माहितीये? हात मन तोंड चांगलं असलं नखं करायची गरज नाही पडत. माझा हात चांगला आहे, माझं दिल चांगलं आहे. हारली आहेस तू. शक्कल थोडी- हरली असते. अगं. आता मी तू सांग क्वॅक. ए हे काय मोनोमरचं कंटेनर म्हणजे अॅक्रेलिक साठी वापरते. ओ कसले फॅन्सी गोष्टी आहेत रे ह्या जेनझीस कडे. कसल्या डेडिकेशनने करते ही. एकच नंबर. मला लोक काय मेसेज करतात, मला हेअरफॉलसाठी शॅम्पू सजेस्ट करणार. मला तो वाटायचा साई. Cheers, guys. तुझी हाईट एवढाच ग्लास आहे का तुला? दाम नेला होता माझा नवरा. ज्यादा ही पर्सनल हो गया. अगर 4 बॉटल वोडका प्यायचं का वोडका? तिघी अगं एवढंच असे तिघी वाटून त्याचं पिणार. शब्द मला गाऊन बाई बाई परत कर नमस्कार. चल ते मला नाजीला घेऊ नका. आमचा वेगळा विषय. चेहरे असं तुमचे फक्त चेहरे घेते असं. अरे एक सेकंड. गब्बस मी आजीला तुमच्या दोघींच्या फक्त असे चेहरे घेते आणि सगळं आउटफिट चेहरा म्हणजे चेहरा अरे, एवढा भोपळा दारू सारखा. प्यायची का? पण झालं तुमचं वेळ, तुम्हाला दारू नाही प्यायची. बघणार. अगं, मी बोलते ना दारू प्यायची. आजी वोडका दे. आजी हळूच आजी म्हणते दे. आजी तुझ्यावर म्हणते आता मी तुम्हाला नाही घेते व्हिडिओ मध्ये, मग मी काय पण बोलू शकते तुमच्या त्याला अफवा पसरू शकते. भारी ग्लास रे. काय? वाटली नव्हती काय गर्ली कंटेंट. मी माझ्या बहिणीला लास्ट टाइम एकदा नेल्स करून दिले होते आणि तिने एका दिवसात ते पाडले होते. एका दिवसात. नॉट इवन 24 hours. सांग. आणि गाईज मी क्लासमध्ये गेले, तिला सांग. तर क्लासपर्यंत होतं ना, घरी येताना एक बरोबर इथलं नक गायब मिडल फिंगरचं. आणि मी आहे ना कुठेतरी चाललेले गाडीवरती आणि ही मला रस्त्यावरती दिसली येताना गणपती मंदिराच्या समोर. आणि ही कशी होती माहितीये का रस्त्यावरती पूर्ण अशी चालू होती अशा रस्त्यावरती. आणि मी चाललेले, मी म्हटलं हिला काय झालं, कोणी काय केलं की काय. असं रस्त्यावरती ना एकदम सिरियसली अगं काय झालं स्वागता. ती स्वागत अशी ताई माझं नोक. आई शपथाला हसू की रडू काढलं नाही माहिती. असं पहिल्यांदा मला आयुष्यात तिच्यावर दया आली. रस्त्यावर दिसली मला डायरेक्ट रडत. ताई माझं नोक. अरे मला फक्त आयुष्यात मी पहिल्यांदा नेल्स केले आणि त्यात पण ते दुसऱ्याच दिवशी तुटलं. तुझी दया का तुझी हे काय आत्ताच येते तुझे आता फक्त आजीलाच आली बिचारीला. हे बघ आता पण दया येते बिचारी ग. माझी आई कशी पुसतीये हात ग. बिचारीचे हात पाय दुखतायत ग. ओ माय गॉड ग. गेली. चला हे यांचं काहीतरी फायलिंग बोलतात आहे की या प्रोसेसला, ते चालेल. तोपर्यंत माझ्या मम्मी आमच्यासाठी चिकन बिर्याणी करणार आहे, तर आपण बघून येऊया. शब्द पसारा नको येऊ. ए मम्मी पसारा एक्सपोज. शब्द प्लीज. वाव ओ माय गॉड चिकन बिर्याणी इज माय फेवरेट डिश. मी पसारा नाही घेत, फक्त असं डायरेक्ट भात घेते बघ. वाव ओ माय गॉड क्लोज. हा तळलेला कांदा आहे, किती छान एस्थेटिक आहे. वाव बघा. स्वागतासाठी मिसळ. आणि स्वागत हे माझ्या बहिणीचे वेगळेच नखरे मिसळ स्वागतासाठी. माझे म्हणते किचन एस्थेटिक नाही तर तू बाहेर जास्त, तुम्ही न जास्त किचन दाखवतच अशी बाहेर. ओ वाव ग्रिलिंग चालू आहे काहीतरी मस्त एकदम. आता मला पण करू शकते. कसलं भारी आहे बघ गर्ली थिंग. मी माझं टीनेज टॉमबॉय होण्यातच वाया घालवले असं मला आता वाटतंय.
कडविडं घालून फिरायचे का मी. वा गुदगुली होती हे करते तर. अगं करते ते बघ ग. म्हणजे करायचं पण आता नखरे पण. काय लोक आहेत ना खरंच. कंप्लेनिंग जनरेशन आहे तुमची. कंप्लेनिंग. काय लोक नाही ग तुझीच बहीण. माझ्यामुळे मला मस्त अशी चिकन बिर्याणी एकदम एस्थेटिक दिलेली आहे. वा आता तोंडात पाणी. आता एस्थेटिक लिंबू पण दिलेला आहे. हो वाव. आता मी ही टेस्ट करून मम्मीला रिव्ह्यू करते. नवऱ्याला सुखी ठेवशील. काय नवऱ्याला सुखी ठेवशील. तसे तू पण ठेव तुझ्या नवऱ्याला. नाही रे, 4 अरे, वजन काटे आहेत. आई हे 4 वजन काटे एक शब्दच्या नवऱ्याला, एक सासूला, एक सासऱ्याला, जॉईंट फॅमिली असं नाही, एक कॉमन मध्ये द्यायचं. का बरं? सगळ्यांचं वजन करायचं. 1 वर्ष त्यात सगळ्यांची वजन करून अगं पण तो नवरा 4 वजन काटे आणले ऍडव्हान्स मध्ये गिफ्ट द्यायला हिला. गाईज मी खूप छान वजन cook काटे. करते. Guys, वजन हे वजन काटे आहे तिकडे. मी खूप छान कुक करते म्हणून ते जेलिस होत आहेत माझ्यावरती. हेटच म्हणा हेट. छानसे जेवण खाल्लं तर जास्तीत जास्त काय नाही उद्या हॉस्पिटलमध्ये फूड पॉइझनिंग होऊन हिच्याच अंडर जावं लागेल तुम्हाला. मग आमचं मेडिकल आहे गाईज. हा. मी बिझनेस तुम्ही आजारी पडाल. करते. मी बिझनेस करते. आय एम अ बिझनेस वुमन. मी तुम्ही आजारी पडले तर तुम्ही आमच्या मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या वगैरे घेऊ शकता. सगळ्यांनी एक बिर्याणी ब्रेक घेतलेला आहे. आता खूपच काहीतरी एकदम असं काय बोलतात सॅटिस्फाईंग काहीतरी करते श्रावणी. ओ वा. तुम्हाला पण असे एस्थेटिक नेल्स हवे असतील तर तुम्ही ज्या पेजला फॉलो करू शकता. ज्या पेजचं नाव काय ग? 6. ओके. मी खालती इथे मेन्शन करेल. वाव. हे अर्धे नख आता झालेले आहेत. अर्ध्या ह्याच्यावरती वर्क. आता मी तर चालली आहे माझ्या ड्युटीला. सो आपण स्वागताला उद्या भेटूया. तोपर्यंत मी तिला सांगते की तू रेकॉर्ड करून ठेव तुझे नखांची थोडीफार प्रोसेस आणि नंतर आम्हाला दाखव. मी रेकॉर्ड कसं करू? रेकॉर्डिंग असेल असं झाल्यावरती काहीतरी असं छान कर. मग आम्ही आमच्या फॉलोअर्सला सबस्क्रायबर्सला कळेल की काय आपण केलेलं आहे. सो बाय टिल देन. सो माझी बहीण आता कॉलेजवरून आलेली आहे. मी पण नाईट ड्युटी करून आलेली आहे आणि मला तिचे नखं पाहिजे. दाखव नका. वाव. असं उलट कर. कॅटाईज केलं तिने मस्त एकदम. ते कॅट आहे दिसतात. अच्छा अच्छा असं दाखव. हा असं दाखव. थांब ना माझी अंगठी पण दिसू दे. ओ ओ ओ. तुझी अंगठी दे ना जरा. हात माझा छान वाटेल. दाखव. ते असं हे कर ना. असं करतात. अच्छा अच्छा असं पण मला वाटतं की माझेच नेल पेंट जरा जास्त छान आहे माझ्या बहिणीपेक्षा. हो की नाही? नख आणि माणूस चांगलं लागतं रे. जाऊ दे आता बोलले असते. वा पण छान दिसते. एकदम असं ऑब्सेसिव्ह आहे. मी पण आता तर दीपिका पादुकोण सारखा असं फोटो काढणार. अय दीपिका पादुकोण. स्पेलिंग येतं का दीपिका पादुकोणचं? नका. वा. दाखव स्वागता. मला अजून बघूशी वाटतंय ते. दीपिका पादुकोण सारखीच झाली उंचपुरी. कोण मी ना? थँक्यू. तू नाही ग उंच झाली मी. उंच. पण दिसायला तर मीच दीपिका पादुकोण आहे. फ्रँक मिलीचर. सॉरी प्रीस मिलीचर. पिल्लू. माझ्या बहिणीला पिल्लू कितवीत आहे का? पिल्लू कितवीत आहे? 12वीत आहे पिल्लू. 12वीत आहे पिल्लू. अभ्यासाच्या नावाने बोम आणि कॅटाईज नख करतायत. मला माझे नेल्स खूप 12चा टेबल बोल ग स्वागता. 12चा 12, 20चा 24, 12चा 36. ओ शिट. ये एक्सपेक्टेड नहीं था. इधर तो मेरा ही पोपट हो गया है. पर टू बी ऑनेस्ट मला पण 12चा टेबल आता लक्षात नाहीये. सो मला माहिती नाहीये बरोबर बोलले की 6चा नाही तरी बोलले. बोल. तू 6चा तरी बोल. मी 2चा बोलेन. भाई तो फिकर ना कर. 6चा बोल टेबल. बरं 7चा बोल. 7चा ए 7 काय? चल मला 7 नाही आवडत. 6 बोल तुझ्या जन्मतारखेचा. नाही 7चा टेबल. देवाचं असतं. मी बायोलॉजी यासाठी घेतलंय की मला आयुष्यात कधी टेबल्स पाठ नाही करावे लागणार आणि मला टेबल्स पाठ करावे लागतात. गाईज माझे नख.
मी नवीन नेल्स केले आहेत, तर हे माझे नेल्स आहेत. हा. कलर शेड मधला डिफरन्स दिसतोय. हात माझा तोंडीचा कसे हिचा हात केवढा काळा आहे, मी किती गोरी आहे. असं असं करताना. वाव हे बघ, मी किती गोरी आहे, तू किती नाही करत. बाळ तिची माझ्या बाळाची हाईट म्हणजे बाळ आहे. सो फायनली आम्ही आमचा ब्लॉग एंड करत आहोत. आणि तुम्ही कमेंट करा की माझे नेल्स जास्त चांगले आहेत की माझ्या बहिणीचे नेल्स जास्त चांगले आहेत. माझेच जास्त चांगले आहेत. आजीचे पण घे, आजीला पण नेल पेंट. आजी तुमचे नेल्स दाखवा. आजी तुझे का आजीचे नेल्स चांगले आहेत असं नेल्स नख. ओ वाव, आजीने माझं शेड मॅचिंग आहे. तर तुम्ही कम्पेअर माझी करून natural. सांगा. वाव, माझा किती छान दिसतोय. वाव, माझी अंगठीच दिसली नाही. ओ वाव. आणि आजीचे नेल्स बघा. मम्मीचे नेल्स दाखव. ओ वाव, मम्मीचे कसले क्लीन आहेत. घरकाम करणारे हात, न काम करणारे हात. गाईज माझे ब्लॉग खूप नाजूक हात आहेत. मला माझ्या घरच्यांनी येतेस मग मला माझ्या घरच्यांनी हाताच्या फुलावरचं काय ग, हाताच्या फोडावाणी जपलंय. माझ्या असं घरच्यांनी मला हाताच्या तळ फोडावाणी जपलंय आणि जपलंय असं असतं ते. माझ्या घरच्यांनी मला हाताच्या तळ फोडा सारखं जपलेलं आहे. काय 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 आजी मला नाही आठवते. काय बोलतात ते बोला ना. बोला, माझा हात दुखायला लागला अगं, पण पकडत. हाताच्या हाताच्या फोडाप्रमाणे जपले. हा, मला माझ्या घरच्यांनी तळ हाताच्या फोडावाने जपले. तर जे माझ्या हातावर फोड नेऊन देणार मी त्याच्याशीच लग्न करणार. त्या फोडासारखीच असतो एवढी अशी दाबली की फुटशील इस सज्जन को क्या तकलीफ है भाई, क्या तकलीफ है इनको? या मेरे चॅनल पे मेरे मला घेऊन तर खूप चर्चा झाली आणि त्याच्यानंतर आम्ही आमचा ब्लॉग फायनली एंड करते. जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. आणि बाय टिल देअर अँड थँक्यू फॉर वॉचिंग अँड डू सबस्क्राईब माय चॅनल. हे बघ, बाय. असं नाही, बाय बाय.